स्पर्धा परीक्षा गणित या चॅनलमध्ये मी सोमनाथ लोमटे आपलं सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो। आज आपण MPSC व UPSCने विचारलेले शेकडेवारीचे या टॉपिकमधील प्रश्न आज आपण पाहणार आहोत। तर सुरुवातीला पहिला प्रश्न आज आपल्याला या ठिकाणी घ्यायचा आहे, तो आहे UPSCमध्ये पडलेला। एक माळी आपल्या आयताकार बागेची लांबी 40% वाढवून व रुंदी 20% कमी करून बागेचे क्षेत्रफळ वाढवतो, तर नवीन बागेचे क्षेत्रफळ खालीलपैकी कोणतं आहे? पर्याय पहिला आहे 22% वाढेल, 12% वाढेल, 8% वाढेल व 12% वाढेल। या पद्धतीचे प्रश्न आहेत। तर हा प्रश्न सोडवायचा कसं बघा। हा प्रश्न UPSCला CSATला पडलेला आहे। तर प्रश्न सोडवताना सगळ्यात महत्त्वाचा जो भाग आहे, एक बेसिक आणि शॉर्टकट, आपण दोन्ही पद्धतीने हा प्रश्न पाहणार आहोत। याच्यामध्ये सुरुवातीला एक बेसिक घेऊयात आपण, लक्षात येऊन जाईल। हा आयत आहे समजा, आयताची एक लांबी 40% त्यांनी वाढवली। हा दुसरा आयत समजा जो आहे, ह्या आयताची लांबी आपण घेऊयात 100 सेंटीमीटर, ही 40% वाढली, 40% वाढली। तर 100चे 40% 40च असतील। याचा अर्थ 100 आणि 40 ते किती होईल? 140 सेंटीमीटर होईल। 40% वाढवली आपण। 100चे 10% 10, 100चे 12% 12, 100चे 5% 5च असतात। तसं 100चे 40% 40च येतील। 100 आणि 40 140 सेंटीमीटर लांबी वाढवली आपण, लांबी लेंथ। आणि रुंदी 20% कमी केली। समजा रुंदी आपण 50 सेंटीमीटर घेऊयात, ती 20% काय केली? कमी केली, 20% कमी। मग 50चे 20% काढा। 50चे तोंडी काढताना, गणित सोडवताना कधी या पद्धतीने सोडवायचं, 10% काढताना एक घर सोडून दशांश चिन्ह द्यायचं, म्हणजे तोंडी लक्षात येऊन जाईल। जसं की 50चे 10%, बस एक घर सोडून दशांश चिन्ह, किती आलं? 5। मग 20% किती असेल? 5 आणि 5 10। याचा अर्थ 10ने कमी होईल ते, म्हणजे 50चे 20% आले 10, हे 20%, हे 10ने कमी होईल। 50मधून 10 गेले आणि इकडे किती राहील? 40 सेंटीमीटर राहील। आता याचं क्षेत्रफळ किती असेल? आयताचं क्षेत्रफळ लांबी गुणिले रुंदी, ह्या दोघाचा गुणाकार 100 गुणिले 50, 100 गुणिले 50। याचा अर्थ हे 3 शून्य, म्हणजे उत्तर किती असेल? 5000 हे आयताचं क्षेत्रफळ असेल। तर या बाजूला किती असेल? हे कडचे 2 शून्य या बाजूला, 14 चौक 56। याचा अर्थ याचं क्षेत्रफळ किती असेल? 5600 असेल। मग क्षेत्रफळ किती टक्क्याने वाढलं? इथं होतं 5000, इथे झालं 5600, म्हणजे वाढ कितीची आहे? 600ची वाढ आहे। याचा अर्थ 5000वर वाढ कितीची झाली? 600ची वाढ झाली। तर 100ला किती आणि तिरकस गुणाकार केला तर उत्तर निघून जाईल। 100 गुणिले 600 भागिले हे 5000, हे 3 शून्य, हे 2 आणि हे 3, 5 1 5 आणि 5। याचा अर्थ उत्तर किती आलं? 12% काय होईल? प्लस आहे। याचा अर्थ काय होईल? वाढेल। 5000चं 5600, म्हणजे उत्तर किती असेल? 12%। एकदम बेसिक मेथडनं या पद्धतीनं जाता येईल। परंतु हे गणित या पद्धतीनं सोडवण्यापेक्षाही शॉर्टकट पद्धतीनं आपल्याला लवकरात लवकर सोडवता येईल। फक्त लक्षात राहू द्यायचं आहे की सोडवताना आपल्याला दिलेल्या गोष्टी वाढ आणि घट ह्या प्लस आणि मायनसमध्ये लिहायच्या आहेत। जसे की वाढ हा शब्द असेल तर तो अधिक असेल, आणि घट हा शब्द असेल तर तो मायनस असेल। म्हणून त्याने दिलेलं बघा, आता एका आयताची लांबी कितीने वाढवली? 40%ने वाढवली, वाढ झाली। वरुंदी कितीने कमी झाली? 20%ने कमी किंवा घट असा शब्द वापरता येतो। याचा अर्थ हे झालं x आपल्यासाठी, म्हणजे x याचा अर्थ लांबी घेऊयात आपण, 40%ने वाढली म्हणजे ते 40च असेल, ते अधिक 40 असेल। अधिक लिहायची आवश्यकता नाही, ते प्लस आहेच ऑलरेडी। रुंदी आपण y घेऊयात, रुंदी 20%ने कमी झाली म्हणजे काय होईल? 20 वजा 20। म्हणून आयताच्या क्षेत्रफळात काय फरक पडतो, असे जे प्रश्न आहेत त्यात बघूयात नेमकं आता चेंजेस काय करायचं, या पद्धतीने सोडवायचं आहे। तर ह्या दोघाचं काय करायचं? तुम्हाला बेरीज करायची, इथंही बेरीज करायची, आणि ह्या दोघाचा काय करायचं? गुणाकार करायचा आणि भागिले 100 या सूत्राचा उपयोग करायचा आहे। म्हणजे पर्सेंटेजमध्ये काय फरक पडतो हे आपल्याला लवकरात लवकर सोडवता येतं। दोघाची बेरीज, दोघाचा गुणाकार, छेदामध्ये 100, मध्ये प्लस आहे, ह्या किमती फक्त याच्यामध्ये लिहायच्यात। जसं की आपल्याला x ची किंमत आहे 40, इथं 40 लिहूयात, हे अधिकला अधिक, y ची किंमत आहे वजा 20, ओके वजा 20, इथं प्लस जसं आहे तसं, दोघाचा गुणाकार 40 गुणिले हे वजा 20 छेदामध्ये 100। चालते, गणित सोडूयात आपण या बाजूचा अगोदर। 1 2 1 2
4 2 8 वजा 8 या बाजूला काय आलं उत्तर आलं. इथं अधिक, हे अधिक वजा ठीक आहे, अधिक करूयात समजण्यासाठी, थोडीशी एक पायरी वाढवूयात आपण. हे अधिक वजा काय होईल वजा होईल, हे अधिक वजा वजा, याचा अर्थ 40 20 आणि हे 8. 40मधून 20 गेले 20 आणि 20मधून 8 गेले, उत्तर किती असेल अधिक 12. याचा अधिक हा शब्द काय असेल वाढ, याचा अर्थ उत्तर काय असेल आपलं 12% वाढेल. या पद्धतीने हे गणित आपल्याला लवकरात लवकर सोडवता येतं. म्हणजे क्षेत्रफळामध्ये किती टक्क्याने फरक पडेल असे जे काही प्रश्न असतील ते तुम्ही या सूत्रामध्ये लवकरात लवकर सोडवू शकतात. आता पुढचा प्रश्न आपल्याला लगेच पाहायचा आहे, जो की राज्यसेवा MPSCमध्ये विचारलेला आहे. तर राज्यसेवा MPSCने जो काही प्रश्न विचारला आहे तो प्रश्न आपल्याला लवकरात लवकर कसं सोडवता येईल याच्या संदर्भात पाहूयात आपण. त्याच्यामध्ये आपला दुसरा प्रश्न आहे, बऱ्याच वेळेस सरळ सेवा असेल MPSC असेल, बऱ्याच वेळेस हा प्रश्न पडलेला आहे. एका निवडणुकीत 8% मतदारांनी मतदान केले नाही. या निवडणुकीत फक्त 2च उमेदवार होते. निवडून आलेल्या उमेदवारास एकूण मताच्या 48% मते मिळून त्याने 1100 मतांनी दुसऱ्या उमेदवाराचा काय केला पराभव केला. तर निवडणुकीत एकूण मतदार किती होते? 27,580, 27,500, 27,300 आणि यापैकी नाही. हा प्रश्न आपल्याला सोडवायचा आहे. तर गणित समजून घ्या अगोदर की 8% मतदान केलेलं नाही. समजा हे मतदान 100% आपण घेऊयात, हे मतदान हे आहे 100% मतदान. याच्यामध्ये 8% उमेदवारांनी मतदानच केले नाही, मतदान केले नाही. याचा अर्थ मतदान किती टक्क्यांनी केलं? 100मधून 8 गेले, राहिले 92% मतदान केलं असेल नक्कीच. त्यापैकी 48% विजयी उमेदवार 1100 मतांनी निवडून आलेला आहे. विजयी उमेदवारांना मतदान किती पडलेलं आहे? 48% पर्सेंटेज त्याचं काय आहे मतदानाचं आहे. याचा अर्थ 48% मते मिळाली त्याला. हा 48% मते विजयी उमेदवार, समजा हे विजयी, त्याला किती मिळाली 48%. व पराभव झालेला जो आहे याला किती असेल उमेदवाराला? जर 100मधले 8% मतदान केलंच नाही, विजयी उमेदवाराला 48% मते मिळाली, तर साहजिकच पराभवाला किती मिळाली असतील 44% मिळाली असतील. याचा अर्थ 44 आणि 8 आणि हे 8 सगळ्यांची बेरीज किती यायला पाहिजे 100 यायला पाहिजे. देताना आपल्याला हा दिलेला आहे, हे दिलेलं नाही, हे आपण शोधलं. कारण 48 आणि 8 56मध्ये किती टाकावी म्हणजे 100 येईल, उत्तर असेल 44. हे माहिती आहे. तर हा विजयी उमेदवार जो आहे तो 1100 मतांनी निवडून आलेला आहे. म्हणजे ह्या दोघांच्या दरम्यान किती मताचा फरक असेल? फक्त 1100 मताचा फरक असेल. मग रिअलमध्ये पर्सेंटेजमध्ये कितीचा फरक आहे? 48 आणि 44 4% फरक आहे. म्हणजे 4% हे म्हणजेच काय असतील 1100 मते, 1100 मते असतील. दोघातला फरक बरोबर आहे. 4%ने तो पराभूत झालेला आहे इकडं, आणि विजयी उमेदवार 1100 मतांनी निवडून आलेला आहे. म्हणजे दोघातला फरक हा 1100 मताचा आहे. याचा अर्थ 4% म्हणजे 1100 मतं आहेत. तर तुम्हाला एकूण मतदान किती होते हे विचारलं, म्हणजे 100ला किती, 100%ला किती? तिरकस गुणाकार करा. 100 गुणिले हे 1100, हे छेदामध्ये 4, 4 1 4, हे 25, 25 गुणिले 1100, हे कडचे 2 शून्य या बाजूला, 25 गुणिले 11, 5 आणि 2 7. उत्तर किती असेल 27,500. हे काय असेल त्याचं एकूण मतदान असेल. म्हणजे या पद्धतीने ही लवकरात लवकर गणित आपल्याला सोडवता येतं. मेथड आवडली असेल तर नक्कीच लाईक करा, जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करत चला. याच्यानंतरचा जो पुढचा प्रश्न आहे तोही बघूयात आपण. पुढचाही प्रश्न राज्यसेवेमध्येच विचारलेला आहे, वेगळ्या पद्धतीचा प्रश्न आहे, तोही आपल्याला लगेच सोडवायचा आहे. त्याच्यामध्ये पुढचा प्रश्न आहे, एका परीक्षेत एकूण विद्यार्थ्याच्या 35% विद्यार्थी हिंदी विषयात अनुत्तीर्ण झाले, 45% विद्यार्थी इंग्रजीत विषयात अनुत्तीर्ण झाले आणि 20% विद्यार्थी दोन्ही विषयात अनुत्तीर्ण झाले. तर एकूण विद्यार्थ्याच्या शेकडा किती विद्यार्थी दोन्ही विषयात उत्तीर्ण झाले? पर्याय आहेत 10, 20, 30 आणि 40. बघा आता याच्यामध्ये हिंदीमध्ये 35% घेऊन अनुत्तीर्ण झालेत आणि इंग्रजीमध्ये 45%. तर या पद्धतीचं गणित सोडवताना खूप सोप्या पद्धतीने आपल्याला हे गणित सोडवता येईल.
लक्षात राहू द्यायचं आहे आपल्याला की देताना सर्व नापास दिलेले आहेत किंवा अणुउत्तीर्ण दिलेले आहेत. हे नापास आपण एक कॉलम बनवूयात आपण, नापास आणि पास. इथं सब्जेक्ट लिहूयात आपण, जसे की सध्या दिले त्यांनी हिंदी आणि इंग्रजी आणि दोन्ही विषय हे बनवून घेऊयात, म्हणजे लक्षात येऊन जाईल आपल्याला सोडवता. याच्यामध्ये त्यांनी माहिती दिली होती की 35% विद्यार्थी हिंदी विषयात अणुउत्तीर्ण झालेत, याचा अर्थ नापास झालेत. हिंदी विषयात किती झाले नापास? 35. इंग्रजी विषयामध्ये अणुउत्तीर्ण झालेले आहेत 45%. 45 आणि दोन्ही विषयात अणुउत्तीर्णच विद्यार्थी झालेले आहेत ते आहेत 20%. 20% ही दिलेली माहिती आहे. याचा अर्थ पासच्या संदर्भात आपल्याला कोणतीच माहिती दिलेली नाही. सगळे गणित आपल्याला या फॉर्म्युल्यामध्ये बसवायचे म्हणून मी पास हा शब्द टाकला. या गणितामध्ये पास किंवा उत्तीर्ण हा शब्द नाही करत, चालते. तर हे गणित सोडवताना ह्या दोघांची बेरीज करायची आणि याची वजाबाकी करायची. याचा अर्थ नापास संख्या निघून जाईल, म्हणजेच 35 अधिक 45 वजा 20 या पद्धतीनं. 45मधून 20 आपण घालू शकतात. 45मधून 20 किंवा 35 दोघांची बेरीज करून ही 20 मायनस करता येईल. चालते. 35 हे 70 हे 80, 80मधून 20 गेले, उत्तर किती असेल? 60%. हे काय असतील? नापास असतील. किती असतील? 60%. हे नापास असतील. तुम्हाला विचारले दोन्ही विषयात उत्तीर्ण किती झाले असे विचारले, म्हणून 60% जर नापास असतील तर पास किती असतील? पर्सेंटेज 100%च असतं ना, साहजिक आहे. म्हणून पास किती असतील दोन्ही विषयात? 100 हे वजा 60, उत्तर किती असेल? 40% काय असतील? दोन्ही विषयामध्ये उत्तीर्ण विद्यार्थी झाले असतील. म्हणून पर्याय क्रमांक याचा शेवटचा येईल, पर्याय क्रमांक 4. या पद्धतीने हे गणित लवकरात लवकर आपल्याला सोडवता येतं. अशाच पद्धतीचा प्रश्न UPSCमध्ये विचारला आहे, तो पुढचा प्रश्न आपण लगेच घेऊयात. त्याच्यामध्ये UPSCमध्ये प्रश्न विचारला, पांडणी याच पद्धतीनं करायचे, उत्तीर्ण आणि अणुउत्तीर्ण किंवा पास आणि नापास याचे. प्रश्न आहे, एका परीक्षेत 70% विद्यार्थी पेपर 1 मध्ये उत्तीर्ण झाले. आता पेपर 1 दिला आहे, हे पेपर फर्स्ट आणि पेपर काय केलं आहे? सेकंड. आणि ही दोन्ही विषय दिलेली माहिती फक्त आपण याच्यामध्ये भरायची. एका परीक्षेत 70% विद्यार्थी पेपर 1 मध्ये उत्तीर्ण झाले, 60% विद्यार्थी 2 मध्ये उत्तीर्ण झाले, 15% विद्यार्थी दोन्ही विषयात अणुउत्तीर्ण झाले. तर 270 विद्यार्थी दोन्ही विषयात उत्तीर्ण झाले असतील तर एकूण मुलं किती बसली होती परीक्षेला? थोडासा पुढचा प्रश्न त्यांनी दिलेला आहे, काही हरकत नाही, सोडवताना त्याच पद्धतीनं सोडवायचं आहे. त्यांनी 70% विद्यार्थी पेपर फर्स्टमध्ये उत्तीर्ण झाले, हे पेपर फर्स्ट पास झाले, उत्तीर्ण किती? 70%. 60% विद्यार्थी पेपर सेकंडमध्ये उत्तीर्ण झाले, पेपर सेकंडमध्ये 60% विद्यार्थी उत्तीर्ण झाले. 15% विद्यार्थी दोन्ही विषयात अणुउत्तीर्ण झाले. दोन्ही विषयात पास झालेत का? नाही. तर काय झाले? अणुउत्तीर्ण. किती आहेत अणुउत्तीर्ण? 15%. ही दिलेली माहिती आहे. पाठीमागल्या गणितात आपण काय शिकलो? सगळे नापास होते, तर हे नापास करूयात आपण. जसं की 70 जर पास झाले असतील तर नापास किती असतील? 30. 60 जर पास झाले असतील तर नापास किती असतील? 40. आणि हे जर ओळ आली नापासची तर याचा अर्थ ह्या दोघांची काय करायची? बेरीज, आणि याची काय करायची? वजाबाकी करायची. म्हणून 30 अधिक 40 वजा आपल्याला काय करता येईल? 15 करता येईल. मग उत्तर किती असेल? 30 आणि 40 70 असेल. आणि 70मधून हे 15 गेले, 70मधून 15 गेले, उत्तर किती असेल? 55. हे 55% काय असतील? दोन्ही नापास असतील. पुढे गणित दिले त्यांनी, जर 270 विद्यार्थी दोन्ही विषयात उत्तीर्ण झाले असतील, पास झाले असतील 270, सध्या हे नापास 55% आहेत, म्हणून दोन्ही विषयात पास किती असतील? 100 वजा काय करावं लागेल आपल्याला? 55. उत्तर किती असेल? 45% हे काय असतील? पास असतील. त्यांनी त्याची संख्या दिली ना, 270 विद्यार्थी पास आहेत, म्हणजे पर्सेंटेजमध्ये किती असतील ते? 45. याचा अर्थ 45% म्हणजेच 270 मुलं आहेत. पास असणारी संख्या 270 आहे, तर पूर्ण मुलं किती असतील? याचा अर्थ पूर्ण वर्गात किंवा परीक्षेमध्ये किती मुलं असतील? तर 100% म्हणजे किती? तिरकस गुणाकार करूयात. 100 गुणिले काय असेल? 270 आणि छेदामध्ये काय असेल? हे 45. 9 ने भाग जाईल, 9 5 45, 9 त्रिक 27,
5 1 5, 5 6 30, 6 गुणिले 100, उत्तर किती असेल आपलं 600. उत्तर किती असेल 600. म्हणजे त्या परीक्षेमध्ये एकूण किती मूल्य होती, तर उत्तर असेल पर्याय क्रमांक पहिला 600. हाही प्रश्न काय केला होता, UPSCला विचारला होता. याच पद्धतीचे प्रश्न आपल्याला लवकरात लवकर सोडवता येतील. एक प्रश्न जो आहे तो जो स्क्रीनवर दिसतोय तो तुम्ही काय करायचा आहे, सोडवायचा आणि त्याचं उत्तर कमेंट बॉक्समध्ये आपल्याला लिहून पाठवायचं आहे. चॅनल जास्तीत जास्त शेअर करा हे व्हिडिओ सगळे, जेणेकरून विद्यार्थ्यापर्यंत पोहोचतील. आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व नक्की लाईक करा. असेच प्रश्न घेऊन आपण पुढील भागामध्ये नंतर पाहूयात.